आपले सर्वांचे या इंट्रागेटिव्ह सेंटेन्समध्ये च्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण इंग्लिश स्पीकिंगच्या सिरीजमध्ये पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. ज्यावेळेस मराठीच्या वाक्याच्या शेवटी नार आहे येतं आणि असं नार आहे आलेले वाक्य आपल्याला ज्यावेळेस प्रश्नार्थी करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कोणत्या प्रकारची रचना वापरणं आवश्यक आहे, आज याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग आता बघा, मराठीच्या वाक्याच्या शेवटी नार आहे असल्यास वाक्यामध्ये WH शब्द घ्यायचा. WH शब्दाच्या नंतर एम, इज, आर यांच्यापैकी एक शब्द हेल्पिंग व्हर्ब हे टू बीचं घ्यायचं. टू बीच्या रूपानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्टच्या नंतर गोइंग टू आणि गोइंग टूच्या नंतर आपल्याला व्हर्बचं बेसिक फॉर्म घेऊन शेवटी वाक्याच्या क्वेश्चन मार्क द्यायचं. मग ज्यावेळेस आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो अशा वेळेस आपण नुसतं एक मार्गी संप्रेषण नाही तर आपण समोरच्यालाही प्रश्न विचारत असतो. समोरच्याला प्रश्न विचारल्यानंतर समोरचा व्यक्ती आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, अथवा समोरच्याने आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर आपण अशा व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. मग आपल्याला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारायचे तर त्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मग आता बघा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, तुम्ही पेन देणार आहात का? मग आता हे एक प्रश्नार्थी वाक्य आहे आणि आपण याला म्हणतो तर येस नो टाईप क्वेश्चन. मग त्यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन असंही म्हणतो. तर मग ज्यावेळेस आपल्याला वाक्य तुम्ही पेन देणार आहात हे वाक्य असं होणार बघा, यू आर गोइंग टू गिव्ह अ पेन. मग आता हे वाक्य झालं तुम्ही पेन देणार आहात. पण ज्यावेळेस आपल्याला वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा असतो, मग क्वेश्चन मार्क देत असताना आपल्याला वाक्यातील जे हेल्पिंग व्हर्बचं जे फर्स्ट अथवा सेकंड फॉर्म आहे ते आपल्याला घ्यायचं असतं सब्जेक्टच्या अगोदर. मग वाक्य आपलं असं झालं, आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन, म्हणजे तुम्ही पेन देणार आहात का? पुढचं वाक्य आहे, तुम्ही कधी पेन देणार आहात? वाक्य काय, तुम्ही कधी पेन देणार आहात. मग आपल्याला हे वाक्य कसं होणार बघा, हे वाक्य असं होणार बा, आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन या वाक्याचा अर्थ झाला तुम्ही पेन देणार आहात का. मग आपल्याला कधीसाठी या ठिकाणी फक्त हेल्पिंग व्हर्बच्या आधी कधीसाठी WH वर्ड ठेवायचा, फेन. मग आपलं वाक्य साधं सरळ झालं, फेन आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन, म्हणजे तुम्ही कधी पेन देणार आहात. आता पुढचं वाक्य आहे, तुम्ही कोठे पेन देणार आहात? मग फेन आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन या वाक्याचा मिनिंग आपण बघितला, तुम्ही कधी पेन देणार आहात. पण या ठिकाणी आपल्याला वर्ड आलेला आहे कोठे. मग कोठेसाठी आपल्याला व्हेनच्या ठिकाणी फक्त हिअर शब्द घ्यायचा, WHERE झालं वाक्य, हिअर आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन, तुम्ही कोठे पेन देणार आहात. पुढचं आहे, तुम्ही का पेन देणार आहात? मग वाक्य बघा, आपल्याला का साठी ह्या ठिकाणी फक्त एक शब्द ऍड करायचा, तो असतो व्हाय. मग वाक्य काय झालं, व्हाय आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन, मीन्स तुम्ही का पेन देणार आहात. पुढचं आहे, तुम्ही कसं किंवा कशा पद्धतीने किंवा कसा पेन देणार आहात. मग आपल्याला हे इंग्लिशमध्ये वाक्य कसं ना, मग कसं साठी फक्त आपल्याला व्हेनच्या ठिकाणी हित शब्द घ्यायचा व्हाय. वाक्य काय झालं, व्हाय आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन, मीन्स तुम्ही कसा पेन देणार आहात. पुढचं आहे वाक्य, कोण पेन देणार आहे. वाक्य काय, कोण पेन देणार आहे. मग आपल्याला प्रश्नार्थी वाक्यच ह्यासाठी असतात की माहिती मिळवायची. मग आपल्याला माहिती कोणती मिळवायची असते, जी आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला कोणती माहिती नसते हे आपल्यालाच माहिती नसतं. मग ज्यावेळेस आपल्याला वेळेच्या संदर्भात माहिती मिळवायची असते त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये घ्यायचा व्हेन. ज्यावेळेस आपल्याला ठिकाणाच्या संदर्भात माहिती मिळवायची त्यावेळेस आपल्याला शब्द घ्यायचा हिअर. ज्यावेळेस आपल्याला एखादं कारण विचारायचं असते त्यावेळेस आपल्याला शब्द घ्यायचा व्हाय. एखादी क्रिया कशा पद्धतीने झाली हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा वाक्यामध्ये घ्यायचा असतो हाऊ वर्ड. मग आपलं वाक्य कसं झालं, हाऊ आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन, म्हणजे तुम्ही कसा पेन देणार आहात. पुढचं वाक्य आहे, कोण पेन देणार आहे. मग या वाक्यामध्ये आपल्याला क्रिया करणारा शोधायचा आहे. मग आपल्याला वाक्यात क्रिया करणारा शोधायचा असेल
तर आपल्याला वाक्यामध्ये शब्द घ्यायचा हू. वाक्य कसं होणार? हू आर गोइंग टू गिव्ह अ पेन. म्हणजे कोण पेन देणार आहे, म्हणजे आपल्याला या वाक्यात क्रिया करणारा शोधायचा आहे. पुढचं वाक्य आहे तुम्ही कोणाला पेन देणार आहात. मग आपल्याला या वाक्यामध्ये एखादी क्रिया कुणावर होते हे शोधायचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये शब्द वापरायचा असतो हुम. मग वाक्य कसं होणार? हुम आर यू गोइंग टू गिव्ह अ पेन. मीन्स तुम्ही कोणाला पेन देणार आहात. पुढचं वाक्य आहे तुम्ही कोणता पेन देणार आहात. मग कोणत्यासाठी आपल्याला शब्द घ्यायचा, या ठिकाणी घ्यायचा विच. कोणता शब्द घ्यायचा? विच. आणि आपल्या वाक्यात नेहमी विच या शब्दाला लागून वाक्यामध्ये नेहमी एक नाव येत असतं. मग वाक्य असं होणार विच पेन आर यू गोइंग टू गिव्ह. म्हणजे तुम्ही कोणता पेन देणार आहात. पुढचं वाक्य आपलं असं आहे तुम्ही कोणाचा पेन देणार आहात. मग कोणाच्यासाठी आपल्याला शब्द इथं फक्त कोणता घ्यायचा? हुज. मग वाक्य कसं होणार? हुज पेन आर यू गोइंग टू गिव्ह. मीन्स तुम्ही कोणाचा पेन देणार आहात. पुढचं वाक्य आहे तुम्ही किती पेन देणार आहात. मग कितीसाठी आपल्याला या ठिकाणी विचच्या ऐवजी शब्द कोणता वापरायचा? हाऊ मेनी. आणि वाक्यामध्ये नेहमी हाऊ मेनीला लागून येणार नाव हे अनेक वचनी असतं. मग वाक्य असं होणार हाऊ मेनी पेन्स आर यू गोइंग टू गिव्ह. म्हणजे तुम्ही किती पेन देणार आहात. पुढचं आहे बा की तुम्ही किती पेन देणार. हाऊ मेनी पेन्स आर यू गोइंग टू गिव्ह. त्याच्यानंतरचं वाक्य आहे तो पेन देणार आहे. मग तो साठी शब्द घेतला ही इज गोइंग टू गिव्ह अ पेन. म्हणजे तो पेन देणार आहे. मग वाक्य काय झालं? तो पेन देणार आहे. ही इज गोइंग टू गिव्ह अ पेन. त्याच्यानंतरचं वाक्य आहे तो पेन देणार आहे का. मग आपल्याला हेच वाक्य घ्यायचं आणि या वाक्याला प्रश्नार्थी बनवायचं असेल तर या वाक्यातील इज हे वाक्याच्या आपल्याला कुठं घ्यायचं असतं? सुरुवातीला घ्यायचं असतं. मग वाक्य कसं झालं? इज ही गोइंग टू गिव्ह अ पेन आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क. मग वाक्य कसं झालं? इज ही गोइंग टू गिव्ह अ पेन. म्हणजे तो पेन देणार आहे का. त्याच्यानंतरचं वाक्य आहे तो कधी पेन देणार आहे. मग आपल्याला कधीसाठी या ठिकाणी शब्द घ्यायचा पेन घेतला आणि पुढचं वाक्य जशाच तसं कसं झालं वाक्य? पेन इज ही गोइंग टू गिव्ह अ पेन. म्हणजे तो कधी पेन देणार आहे. त्याच्यानंतरचं आपलं वाक्य आहे तो कोठे पेन देणार आहे. मग हे वाक्य कसं होणार मित्रांनो? बा कोठेसाठी फक्त इथं शब्द कोणता घ्यायचा? हिअर. मग कसं झालं वाक्य? हिअर इज ही गोइंग टू गिव्ह अ पेन. मीन्स तो कोठे पेन देणार आहे. पुढचा आहे तो का पेन देणार आहे. मग का साठी कोणता शब्द घ्यायचा आपल्याला मित्रांनो इथं? फाय. मग आपलं वाक्य कसं झालं? फाय इज ही गोइंग टू गिव्ह अ पेन. तो का पेन देणार आहे. पुढचा आहे तो कसा पेन देणार आहे. मग कसं आपल्याला इथं शब्द घ्यायचा हाऊ. मग कसं झालं मित्रांनो वाक्य? हाऊ इज ही गोइंग टू गिव्ह अ पेन. तो कसा पेन देणार आहे. त्याच्यानंतरचं वाक्य आहे कोण पेन देणार आहे. म्हणजे आपल्याला वाक्यातील सब्जेक्ट शोधायचा आहे. मग सब्जेक्ट शोधायचा असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये घ्यायचा हू शब्द. कोणता शब्द घ्यायचा? हू. आणि वाक्यातील कोण काढून टाकायचा? सब्जेक्ट काढून टाकायचा. मग वाक्य कसं झालं? हू इज गोइंग टू गिव्ह अ पेन. पुढचा आहे तो कोणता पेन देणार आहे. मग कसं झालं वाक्य? विच
मग आपल्या वाक्यात नेहमी विचला लागून एक नाव असतं. मग वाक्य कसं होणार? विच पेन इज ही गोइंग टू गिव्ह, मीन्स तो कोणता पेन देणार आहे. पुढचं वाक्य आपलं असं आहे, तो कोणाचा पेन देणार आहे. मग कोणाच्यासाठी आपल्याला या ठिकाणी शब्द कोणता घ्यायचा? या ठिकाणी आपल्याला शब्द घ्यायचा whose, WHOSE, whose पेन इज ही गोइंग टू गिव्ह, म्हणजे तो कुणाचा पेन देणार आहे. पुढचं वाक्य आहे, तो किती पेन देणार आहे. मग कितीसाठी आपला शब्द आहे हाऊ मेनी, आणि वाक्यामध्ये हाऊ मेनीला लागून येणारं नाव अनेक वचनी असतं, म्हणून वाक्य कसं होणार? हाऊ मेनी पेन्स इज ही गोइंग टू गिव्ह, तो किती पेन देणार आहे. मग या पद्धतीने आता पुढचं वाक्य आहे, ती पेन देणार आहे. मग कसं होणार? सी इज गोइंग टू गिव्ह अ पेन, म्हणजे ती पेन देणार आहे. त्याच्यानंतरचं प्रश्नार्थी वाक्य बघा काय? ती पेन देणार आहे का? मग हे वाक्य कसं होणार? बघा मित्रांनो, हे वाक्य असं होणार, ती पेन देणार आहे का असं होणार. फक्त आपल्याला या वाक्यातील हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या आधी घ्यायचं आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा, आणि या ठिकाणचं सीचं यस हे अल्फाबेटिक जे आहे ते स्मॉल लिपीमध्ये घ्यायचं. मग वाक्य असं झालं, इज सी गोइंग टू गिव्ह अ पेन. पुढचं वाक्य आहे, ती कधी पेन देणार आहे. मग हे वाक्य कधीसाठी आपल्याला हित शब्द घ्यायचा पेन इज सी गोइंग टू गिव्ह अ पेन, ती कधी पेन देणार आहे. पुढचं वाक्य आहे, ती कोठे पेन देणार आहे. मग कोठेसाठी हित आपल्याला शब्द घ्यायचा हिअर. मग वाक्य असं झालं, हिअर इज सी गोइंग टू गिव्ह अ पेन, मीन्स ती कोठे पेन देणार आहे. नंतरचं वाक्य आहे, फाईस ती का पेन देणार आहे. का साठी आपल्याला फक्त हित शब्द घ्यायचा व्हाय. झालं वाक्य, फाईस सी गोइंग टू गिव्ह अ पेन, ती का पेन देणार आहे. ती कसा पेन देणार आहे. कशासाठी आपल्याला शब्द हित घ्यायचा कोणता घ्यायचा? हाऊ. वाक्य असं झालं, हाऊ इज सी गोइंग टू गिव्ह अ पेन, ती कसा पेन देणार आहे. पुढचा आहे, कोण पेन देणार आहे. मग कोण म्हणजे वाक्यातील आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे. मग सब्जेक्ट शोधण्यासाठी आपण हू घेतो आणि वाक्यातील सब्जेक्ट काढून टाकायचा. मग वाक्य कसं झालं, हू इज गोइंग टू गिव्ह अ पेन, कोण पेन देणार आहे. पुढचा आहे, ती कोणाला पेन देणार आहे. मग कोणाला साठी आपल्याला इंग्लिशमध्ये शब्द घ्यायचा हुम. वाक्य असं झालं, हुम इज सी गोइंग टू गिव्ह अ पेन, ती कोणाला पेन देणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती कोणता पेन देणार आहे. मग कोणत्यासाठी आपल्याला शब्द कोणता आहे विच. आपण हे तर घेतला विच, पण वाक्यामध्ये नेहमी विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच यांना लागून एक नाव असतं. मग आपलं वाक्य कसं होणार, विच पेन इज सी गोइंग टू गिव्ह, ती कोणता पेन देणार आहे. पुढचा आहे, ती कोणाचा पेन देणार आहे. कोणाच्यासाठी शब्द आहे हुज. वाक्य झालं, हुज पेन इज सी गोइंग टू गिव्ह, म्हणजे ती कोणाचा पेन देणार आहे. पुढचा आहे, ती किती पेन देणार आहे. मग कितीसाठी शब्द आहे हाऊ मेनी, आणि हाऊ मेनीला लागून येणार नाव हे कसं असतं अनेक वचनी. मग वाक्य असं झालं, ती किती पेन देणार आहे. मग या पद्धतीने मित्रांनो आपण जर इंग्लिशची प्रॅक्टिस जर केली तर निश्चितच आपण इंग्लिश बोलू शकतो. जर आपल्याला इंग्लिशची माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये
रोज 1-2, 1-2 अशा प्रकारचे वाक्य लिहिण्याची प्रॅक्टिस करावी. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर याला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.